पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। तर विष्णू चाटे याच्यावर देखील मकोका लावण्यात आलेला आहे। विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, निखिला, विष्णू चाटे याला खरं बघितलं तर खंडणीच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली होती आणि 24 दिवस तो सीआयडीच्या पोलीस कोठडीत होता आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती। मात्र सीआयडीनं पुन्हा एकदा हत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि विष्णूचा कुठेतरी या प्रकरणात सहभाग आहे हे दाखवण्यासाठी विष्णू चाटे याला पुन्हा एकदा तांत्रिक रिमांड देऊन त्यांनी बाहेर घेतलेला होता आणि आज केजच्या कोर्टामध्ये त्यांना हजेरी केलेली होती। दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला। त्यानंतर पुन्हा एकदा विष्णू चाटे याला 14 दिवसाची जी कोठडी आहे ते मागण्यात आली होती। कारणही तसंच होतं, मोबाईल असेल किंवा इतर ज्या रिकव्हरी आहेत ते रिकव्हरी झालेल्या नाही, तर आरोपीनं त्या पद्धतीचं सहकार्य केलं नाही असा ठपका जो आहे तो सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर लावलेला होता। त्यांनी तशा पद्धतीची मांडणी केली होती। त्यानंतर मात्र केज न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती आता सुनावलेली आहे। त्यामुळे विष्णू चाटे याचा जो मुक्काम आहे पुन्हा एकदा 2 दिवसांनी सीआयडीच्या कोठडीत वाढलेला आहे। तिसरीकडे जर बघितलं, सुनावणी दरम्यान हा संघटित गुन्हेगारीचा हा भाग आहे, त्यामुळे 14 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्या समोर बसून समोरासमोर त्यांची चौकशी करणं आहे आणि याचा संबंध कुठं आणखीन किती जणांसोबत आहे, मोबाईल। नक्कीच धन्यवाद महेंद्र एकूणच माहितीबद्दल। तर केज कोर्टाकडून विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे।